हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावी। चित्ते असू द्यावी समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ, भोग नेते फळ संचिताचे। ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान। तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी। ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान। विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजे सद्गुरु दास तुका। रामाच्या सेवका शरणालू म्हणे तुका, मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या। हरी नमो ज्ञानेश्वरा,
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने ग्रामदैवत मारुतरायाच्या कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या पंचकृषीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने गावातील परिसरातील महाराज मंडळीच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहातील कितवा दिवस आहे? तृतीय क्रमांकाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा ही गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा ही गुरुवर्य सोपान काका महाराज सत्कर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने मारुतीरायाच्या दरबारात आलेली सेवा सेवेकरता घेतलेला भंग साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण वैराग्याचे शिरोमणी सुप्रसिद्ध असणारी साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये देवाची आवड व्यक्त करतात. सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे. जशी आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठ्ठल महाराजांच्या अभंगात देवाची आवड व्यक्त करतात. काय आवडत आहे देवाला? आपल्याला वेगळं आवडत आहे, साधू संताला वेगळं आवडत आहे, देवाला वेगळं आवडत आहे. साधू संताची आवड देव आहे, आपली आवड अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग मग धरो जाता संग तो होई वाद. आपल्या अनेक लोकांना अनेक आवडत, अनेक जरी साधू संत असतील त्याला एकच आवडतो, तो देव. देवाची आवड नाथ महाराजांना देवाची आवड व्यक्त केली. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला भजन आवडत आहे, आवडत आहे भजन. पण कोणतं भजन आवडत आहे? आज या जगात कोण भजन करीत नाही, सगळं जग भजन करायचं. पण देवाला आवडत आहे का? देवाला आवडलं असं भजन होत असेल तर आपलं भजन पास आहे. देवाला आवडत नसल असं भजन होत असेल तर ते भजन न ठरता ती उपाधी ठरते. भजन करा पण देवाला आवडलं असं भजन करा.
पुष्कळ जगात भजन करतात. आज कोण करीना महाराज म्हणले मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. सगळेच भजन करतात, बाया पोरं लेकरं गडी. पूर्वीच्या काळापेक्षा या काळात पुष्कळ भजने झाली महाराज. पूर्वीच्या काळात माणसंच भजन करीत होते, आता बाया देखील भजन करतात. परमार्थ वाढला. विठाला भगवंत किती लोकायला साक्षात्कार झाला. भजन कशासाठी आहे? देव भेटण्यासाठी. भक्ती कशासाठी आहे? देव भेटण्यासाठी भक्ती आहे. एवढं भजन करतो आपण, पण भगवंताची प्राप्ती किती लोकायला. शिरसगावच्या लोकांना काय की देव भेटला असं. गणेश महाराज देव कुठं देव आहे की महाराज आजोग त्याचा मेळ लागला नाही मला. काळा आहे का गोरा आहे, उंच आहे का ठेंगणा आहे, जाड आहे का लकडेला आहे, कोण पाहिलं. आजू काही देव स्वप्नात नाही. का नाही? भजन करून करून किती दिवस झाले. किलो किलोचे टाळ छटाकावाले, कमरा बांधून उपरणे महाग झाले. अजून देवाचा पत्ता नाही. कारण मनोनी संसार भक्ती बाह्याकार मनोनी अंतर तुझे पायी. अंतकरणात संसार आहे, वरून वरून भजन आहे. हेर जोडीती किरीटी जयाचे भजन भोगासाठी. ते आशा तिमिर दृष्टी विषयांद झाली. म्हणून अंतर तुझे पायी. करायलो तर आपण भजन, पण देवासाठी आपलं भजन नाही, संसारासाठी भजन आहे. घालतो म्हणला माळ पण पोरग व्हाव. पोरासाठी माळ आहे, देवासाठी कुठं घालतोस. येतो म्हणला वारीला, पण लग्न व्हाव. बायको मिळण्यासाठी वारी आहे, देवासाठी नाही. करतो म्हणला भंडारा, पण नोकरी लागाव. नोकरीसाठी पंगत आहे, देवासाठी नाही. विठाला दिसतंय वरून परमार्थात भजन दिसायले, पण अंतकरणात संसार आहे. किडा लागला म्हणे जायच्या भजनाला. विठाला देवाची प्राप्ती विसरून जाय. कोटी जन्म जावो परी न पविजे माते. एक जन्म काचा कोटी जन्म घे, देवाची प्राप्ती नाही.
अंतरी संसार. वरून वरून भक्ती आहे, अंतःकरणात संसार आहे. महाराजांना दृष्टांत दिला. गुराळ लागलं म्हणले एक जणाचं, गुराळ ऊसाचं. ते आदन फिसकलं, आदनच ये ना. काय करावं, परेशान माणसं. गणेश महाराजासारखं जाऊ लागले एक जण. त्यानं पाहिलं, गुराळा जाऊ म्हणले, चला गुळ खाऊन येऊ. ते आदन फिसकलं, तिथं गेले. त्यानं सांगितलं, हो तुमचं आदन फिसकलंय. कोणाची तरी दृष्टी झाली, वाटवर गुराळ आहे, अनेक लोक तुमच्या गुराळावर येतात, कोणाची दृष्टी झाली असावं. 3 वाटाची माती तुम्ही उचला आणि त्या आदनात आणून टाका. आदन आळत आहे, दृष्टी निघून जाते. आता 3 वाटाची माती म्हणल्यात त्यानं एवढाली घ्यावा, अशी चिमोट माती आदनात टाकावं. रोडला गिट्टी आतरली होती. हे गेलं टोपलं खोरं घेऊन. टोपल्यात गिट्टी घ्यायची ना आदनात टाकायची. आयतच आदन आळलं. टाकलं बकिटात, झाल्या ढेपी. दुसऱ्या दिवशी परतूरला गुळ बाजारात लावली गाडी. लागले कायला गुळ. गुळाचा भाव होता दुकानला 15 रुपये किलो. यानं भाव लावला 10 रुपये किलो गुळ. ते दुकानदार म्हणले, अरे गुळ कोणी काय रे, आपल्याला होलसेलमध्ये घ्यायचा आहे. म्हणले होलसेल दे ना. काय भाव, काय 10 रुपये किलो, होलसेलमध्ये दे म्हणा. दे ना म्हणले. सगळे दुकानदार त्याच्याकडे गेले. अरे आमच्या दुकानावर भाव 15 रुपये किलो आहे, तू 10 रुपये किलो काय विकतोस? तुझा घरचा झाला तर आम्ही घेतोच ना, आम्हाला दे. नाही दे ना, स्वतः ऐकणार. दुकानदारानं कदरून थोडासा भाव कमी केला. 15 वरले 12 वाले ते 12 रुपये किलो गुळ. हे म्हणला 7 रुपये किलो गुळ. माणूस जर सुटला याच्या दुकानला, तिकडं कोणीच गिराईक जायला. पुन्हा त्यानं 2 रुपये कमी केले, 10 रुपये किलो गुळ. हे म्हणला आपला 5 रुपये किलो गुळ. माणूस सुटला. एक ग्रस्त म्हणला, एवढा स्वस्त गोळे आपल्याला 10 किलो घ्यायचा. एक डेप 10 किलोची घेतली. आला घरी. बायकोला म्हणला, आता काही ताण नाही, हिवाळ्याचा चहा प्याला गुळाचा. शुगर होईना काय होईना, दे चहा करून. ढवल फोडलं, पटकन एवढं ढवल पडलं. ते चहाच्या आदनात टाकलं, खनखन वाजलं. मा गुळ काय निबर आहे म्हणले. उकळी फुटली, पकड घेतली ना असं करायला. वाकून पाहिली, मध्ये गर गर काय वाजायले. असला काळा धोंडा, वरून गुळ आहे मधात. वरून भक्ती, अंतःकरणात संसार आहे. गुळे माखोली
ठेविला वरी दिशे भला लोकाच्या वरून वरून गुळ आहे मधात धोंडा आहे वरून वरून परमार्थ आहे अंतःकरणात संसार आहे दिसायले वरून भजनात पण मधात संसार आहे अंतरी संसार विठ्ठल विठ्ठल लोभिष्ट भक्ती देवाला आवडत नाही हे भजन देवाला आवडत नाही अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाचे चित्ती देव कैचा अंतःकरणात संसार आहे भजन करीत असल संसारासाठी भजन करतय देवासाठी नाही म्हणून देवाची प्राप्ती होत नाही त्याचं भजन देवाला आवडत नाही देवाला आवडल असं भजन करावं महाराज म्हणले मालकाला आवडल असं सेवकानं वागावं पतीला आवडल असं बाईनं वागावं पतीला एक आवडायले आणि बाई एक वागायले काय उपयोग नवऱ्याला आवडायले बेसन आणि रोज वरणच घालू घालू ठेवायला घरी आली की धिंगाणा शेजारीने उठली उग का मारायला सर मग उठलं की रोज बघायला तू धिंगाणा काय सांगा म्हणला मला बेसन आवडत आणि हे रोज वरणच घालून ठेवायला त्याला बेसन आवडत ते बेसन कर जाईल वरण का करतेस माय म्हणली मला वरणच लय जमत आहे तुला मोप जमतंय पण त्याला जमत तुला जमून उपयोग नाही मालकाला आवडेल असं बाई ना वाग विठाला लोकाला आवडेल असं वागू नये मालकाला आवडेल असं वागावं गुरुला आवडेल असं शिष्यानं वागावं गुरुला आवडेल असं शिष्या वागत असल तो शिष्या परिपूर्ण होतो महाराज म्हणले पुरविती आरती मग शिष्याची आपोआपच सद्गुरूची कृपा होती त्याची इच्छा पूर्ण होती भगवंताची प्राप्ती होती महाराज एक सांगायला शिष्या एक वागायला कसं जमत आज या काळात मास्तर लोकाला काही गरज नाही विद्यार्थ्याला गरज आहे विद्यार्थ्यानं शिक्षकाकडून कसोटीनं विद्या घ्यावं मास्तराला गरज नाही पण आता असं झालंय मास्तरालाच गरज पडली विद्यार्थ्याची कोण्याही शाळेवर गेले की म्हणाले आम्हाला एवढे विद्यार्थी द्या आता शिक्षकाला पण या विद्यार्थ्याला छडी दाखवाय जमत नाही दाखवलं की त्याला घरी बसावं लागायला पूर्वी होतं ते छडी लागे छम छम विद्या ये घम घम आता छडी लागली की घरी बसायची वेळ म्हणून शिक्षक लोक मास्तराच्या पुढी पुढी करायला पहिलं तसं नव्हतं विद्यार्थ्यांना मास्तराच्या पुढी पुढी करावं यानं छडी मारू नये आम्हाला विद्या द्यावं आता असं नाही आता मास्तर लोक विद्यार्थ्याला देव मानायले तर गुरुनं म्हणायचं ये मयाकडं कसाही वाक पण मुवा म्हणून राह शिष्याला गरज नाही आता गुरुची विठाला तुका म्हणी आयसे गुरु शिष्य पण विठोबाची नरका जाती एखादे क्वचित महाराज गुरु शिष्य पद
क्वचित कुठंतरी नितांत शिष्याची श्रद्धा गुरुवर आणि परिपूर्ण त्या शिष्यावर कृपा श्री गुरुची कुठंतरी महाराज म्हणले पृथ्वीवरी घरोघरी गुरु शिष्य आहे दगा अवधारी. पुष्कळ गुरु शिष्य आहेत पण पाहिजे तसे थोडे. गुरुअनुभवी शिष्याधिकारी ये तुकेचे दुर्लभ जी दातारा. पहिल्या पार्यात या पहिल्या पार्यात गुरु लोभी धनमान शिष्य लोभी अति दिन. या दोघाशी लागली लटपट पूर्ण कोणी कोणाशी आवरेना दादानो. पहिल्या पार्या असे घरोघर झाले पण अधिकारी अनुभवी गुरु शिष्य कुठंतरी गुरुला आवडल असं शिष्याची भक्ती असावं क्वचित आहे. मालकाला आवडल असं सेवकानं वागावं. बाईला नवऱ्याला आवडलं असं बाईनं वागावं. तसं देवाला आवडल अशी भक्तानं भक्ती करावं. देवाला आवडल अशी भक्ती नसल तर ती भक्ती नाही, ती उपाधी आहे. महाराज म्हणजे ती व्याभिचारी भक्ती आहे. आपेक्षित भक्ती ती व्याभिचारी भक्ती. विठाला कशी व्याभिचारी भक्ती आहे. उशिरा लग्न झालंय का ग्रस्ताच लग्नच होईना. 29 माणसं मधात घालून झालं लग्न. जवळजवळ 40, 45, 50 वय झालं. 50 वर्षाला लग्न झालं. आता 50 वर्षाला लग्न झाल्यावर बायको काय साधी मिळते का? बाई लवंगा मिरचीच मिळाली. दोघाचं आयुष्यात जमलं नाही. सतत वाद. तिनं गोड बोललं की ह्यानं खेसकन पडायचं आणि हे गोड बोललं की तिनं खेसकन पडायचं. आयुष्य गेलं. याला वृद्धपण आलं आणि बाई तारुण्यात आली. याचं उशिरा लग्न झालं. पूर्वीच्या काळात महिलांचे लग्न लवकर व्हायचे. 8 वर्षाच्या आत मुलीचं लग्न व्हावं असा शास्त्राचा नियम आहे. त्या शास्त्राचा नियम बाजूला ठेवला. 8 दोन्ही 16 गेलं. 16 वरलं 18 वर गेलं. आता 18 वरलं 21 वर गेले. आता काय 31 वर जात काय कोणास. 8 वर्षा भवत कन्या साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. 8
वर्षाच्या आत मुलीचं लग्न व्हावं. 8 वर्षामध्ये 3 लोकांची सत्ता मुलीवर आहे. 2.5 वर्ष गंधर्वाची सत्ता, 2.5 वर्ष अग्नीची सत्ता, 2.5 वर्ष चंद्राची सत्ता. 2.5 वर्ष चंद्राची सत्ता असल्यामुळं बाईला गार तितकं लागत नाही. 4ला उठून बाई सडा टाकते पाण्यात हात बुडून. 4ला उठून. आता सडा राहिला नाही. पूर्वीच्या काळात महिला सडा टाकायच्या, रांगोळ काढायच्या, दिवस निघेपर्यंत सगळा कामधंदा पार पाडायचा, नारायणाच्या अंगावर पुष्पवर्षाव करायचा. नारायणदेव बाईला आशीर्वाद देत होता, त्या घरात लक्ष्मी नांदते. आता बाया सडा टाकीनात, कारण सड्याचा संबंधच राहिला नाही. सगळे रोड सिमेंटाचे झाले. हे जोडत आहे, बटन टाकतं की पाईप फिरते अंगणात, फर सगळं अंगण ओलं पचपच करते. पुन्हा घरात जाऊन म्हणते होय झालं नाही का झोप, मग गॅसवर चहा ठेवला, घेतेस का जर ढेगजेने जाचे बाईले. थंडी लागत नाही तेवढी का? चंद्राची कृपा आहे. बाईला इस्तू पोळत नाही. पोळत नाही म्हणून ढकलून देता इस्त्यात, असं नाही. तितका बाधा होत नाही. चुलीवरलं भगून बाई हातानं उचली, आपल्याला उचलायचं जमत नाही. तयावरली भाकर हातानं उलथी ती, भाकर पचली की. का? अग्नीची कृपा आहे. गंधर्वाग्नी सोम भोगिती कुमारी, गंधर्वाग्नी सोम भोगिती कुमारी. कोठे चराचरी त्याग केला. 3 लोकांची सत्ता आहे तिच्यावर. 2.5 वर्ष गंधर्वाची. बाईचा कंठ कधी बसत नाही. बाईचा कंठ गोड आहे, भजन गोड आहे, म्हणून तर माणसं भजनाला भुलायले. भजन गोड आहे. बचनागाची कांडी खाला गोड आहे, पण खाली की मर. सावध राहा. विठाला विठाला. भजन गोड आहे, कंठ बसत नाही. गंधर्वाची कृपा आहे. 2.5 आणि 2.5 5 आणि 2.5 7.5 राहिलेल्या 6 महिन्यात कुठे बघन चटकन देऊन टाक, ठू नको. 8 वर्षाभवत कन्या, हा शास्त्राचा नियम. या नियमाप्रमाणे तिचं लग्न झालं. हे वृद्ध झालं, बाई तारुण्यात आली. आता दोघांचं तर आयुष्यभर जमलं नाही. यानं सांगितलंय बघ, आयुष्यभर आपलं जमलं नाही, मी वृद्ध झालो, आता तू तारुण्यात आलीस, मज एक काय काय एवढ्यानं बोल नको, हळू न बोल. आता शेवटचं बोलणं. मी किती दिवसाचा सोबती आहे, थोड्या दिवसाचा प्रवास आहे, बोला. यानं सांगितलं आता मी मरणार आहे. हा, मी मेल्यावर माझी समाधी बांध, आणि ती समाधी वाळूस्तोर दुसरा करू नको. देवचन दिलं वचन. हे मेलं किंवा केलीस काय? उत्तर क्रिया करून टाकली, अंगणामध्ये समाधी बांधली, आखाड तोंडाला मेलं. समाधी बांधणं झाली न झाली की आखाड महिन्यातला आभाळ गरजलं, धो 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 पाऊस. 1.5 महिन्याची झड, जुन्या काळातला दृष्टांत. एकूण झड उघडली, ऊनही पडणार, पाऊसही पडणार, नुसता आबाळ खार आल्यावर. 1.5 महिना, 3 महिने गेले.
समाधीपाशी सूप पडलं होतं, हिनं ते सूप घेतलं आणि त्या सुपानं समाधीला वारा घालायला. हे माणसं जाऊ लागले रस्त्यानं, त्यानं पाहिलं, काय बाई म्हणली पतिव्रता, मालकाच्या समाधीला वारा करायली. मालक होते तोपर्यंत तर किती सेवा केली असेल, पण मालक गेले तरी समाधीची सेवा चालली. खरंच बाई पतिव्रता आहे गड्या. अशा पतिव्रता बाईचं जर दर्शन घेतलं तर पोटभर खाला मिळते गड्या. म्हणला चला चक्रा, धन्य पतिव्रता माऊली, माने व्रताराच्या बोली, तिचे घेता दर्शन पोटभरी मिळे अन्न. आला वा 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 माते, आज तुमचं दर्शन झालं, काय आमचं भाग्य आहे. खरंच तुम्ही पतिव्रता बाई आहेत, काय मालकाची सेवा चालली. पण एक कळणं म्हणला मला, जरा चिकित्सक होतं. पाऊस नेमकंच उघडलंय झडग, आबाळ आले, आलंय खार आली, समाधी वल्ली दिसायली, आणि तुम्ही सुपानं वारं घालायला न जाणं मधात मालकाला सर्दी पडसं झालं तर. ती म्हणली ह्या मुडद्याला सेवा म्हणून वारं घालायला का? ह्यानं मला मरता मरता वचन दिलं, मी मेल्या माझी समाधी बांध, आणि ती समाधी वाळूस तर दुसरा करू नको. 3 महिने झालं म्हणली समाधी काय वाळना, मला काय मेळ लागना, म्हणून वारा घालायचा. करायली वारा कशासाठी? हॅलो, दुसरा करण्यासाठी करायली मालकाची सेवा, पण दुसरा करण्यासाठी. चलायले भजन भक्ती करायले, पण खास देवासाठी नाही, संसारासाठी. हरी देवा पायी नाही समर्पिला नाही जीव तो जाना व्याभिचार. ही व्याभिचारी भक्ती आहे, ही भक्ती देवाला आवडत नाही. कायनं वाचन मनानं अनन्य भावानं भगवंताची भक्ती असावं, समर्पक भाव. भगवंत सोडून दुसरं जगात काहीच प्यारं नाही. संकल्पावी
शंकर पाहे मा शंकर पाहे मा संसाराची हीच थोर भक्ती आवडते देवा. कोण केली अशी भक्ती सांगा महाराज. आम्ही बी आता संसार सगळा सोडून देतो तो देवाचं भजन करतो. आमच्या गोरोबा काकानं केली. बऱ्याच साधूचे नावं सांगायचे. काय भजन होतं ते गोरोबा काकाचं. किती भजन प्यारा. असू द्या जात कोणती, जातीचा संबंध नाही. जातीचे ते होत जातीचे जातीचे ते होत कोणीतरी कोण्या जातीचे असणार. जी मनविले हरीचे अंकित ज्या लोक भक्तीचा संबंध आहे. तो का म्हणी नो हे जाती सवे काम ज्याचे मुखी नाम. आता अलीकडच्या काळात जरा जातीवाद निघालाय का. अज्ञानी माणसं महाराज परमार्थात जास्त उतरले. तर कुठं कुठं असं आहे. ज्या त्या समाजाचे कीर्तनकार, त्या समाजाचे टाळकरी, त्या समाजाचे मृदंगे, फक्त अभंगच दुसऱ्या समाजाच्या महाराजात. जातीवाद झाला. एवढा संकुचित मनाचा परमार्थ नाही. विठाला विठा ज्याला जातीवाद
जातीवाद करायचं त्यानं म्हणू नये हे विश्वच माझे घर आईसी मती जयाची स्थिर कुठं ठेवायची ज्ञानेश्वरी विठ्ठल चराचर आपणची झाला तो गोबारा म्हणले ना जगदाकार वारुणी गेली अवघी आपुलीची आता लाजानी चिंता दुरावली संकोचित वारकरी संप्रदाय नाही संकोचितपणा निघून जाण्यासाठी हा संप्रदाय जातीवाद करू नये पूर्वीच्या काळात लग्नाला जातीवाद होता वा सोयरी एक जात लग्नाला बघायची माणसं तिकडं बघणंच आता कोण्या जाती संग लग्न लावायले आंतरजाती व सोडा जातीवाद इकडं आला परमार्थ मारुतीराय माकडाची जात पाला खाऊन भजन केलं बघा काय अधिकार येऊनी जन्मला म्रकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे कोणाचा पाप तो आले मारुतीरायला कमी लेखते माकड काले श्रेष्ठ आहे का उठल्याबरोबर नाव घेऊ नये माकडाचं महाराज म्हणले प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे तैशा भक्ताचे सर्व त्या कुळात मारुतीराय जन्माले झाडाचा पाला खाऊन भजन केलं भजनाचं फळ नाक घाशी देती यावं लागते येशे थोरविला मारुती विभीषण केला कशाची शक्ती आहे नामाची जातीचा संबंध नाही कोण्या का जातीच्या असं ना गोरबा काका कुंभाराच्या कुळात जन्माला आले पण ज्या जातीत जन्माला आली ती जात धर्म लपून ठुला नाही उपजल्या कुळीची धर्म कुंभारात जन्माला आली कुंभाराचा धंदा करायची माती आणायची चिखल तुडवायचा पोटासाठी धंदा करावा लागते महाराज हे पोट आहे किती एवढी पोट केवढा तयाचा गोभाट इतकंच पोट आहे काय करायचं पोट तो का म्हणे पोटी केली विटंबना दिन झाला जना की उभा की धंदा करायचा आपण भजन करीत करीत कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे माती आणावं चिखल तुडवावं भजन करीत करीत चिखल तुडवाले भजन जर रंगाला आलं पत्नी पाणी आणाली गाऱ्यात टाकायली चिखल तुडविता नाही देहस्थिती आठवता ही अवस्था गोरबा काकाची पत्नी मालकाला बोलाली धनी मी पाण्याला चालले माझ्या बाळावर दृष्टी राहू द्या आता हायचा हेलात भान नाही विधी झाली तर ह्याच्या बाळा वाटते लक्ष ब्रह्मानंदे लागली टाळी कोंदे हाती सांभाळले लेकरू बाबा बाबा म्हणत गाऱ्यात आलं महाराजाची उडी वरी गेली दणकन लेकरा मांस चिखल रक्त एकच झालं महाराजाचं शरीर तसंच होतं दांडचे दांड असं गच्च गच त्या का काडी पैलवान होते का लेकरू जागीच खलास पत्नी आली पाणी टाकायली लेकराची पाय वर दिसले दणकन गाड गाडलं खाली काळ्या इट्याच्या पाण्यात मया लेकराचा गुत्ता काढा मड बसू दे त्या काळ्याचा देवाला शिवा बोलू नये ते फन 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 बोलल्या महाराज वृत्तीवर आले पाहिलं पांडुरंगाचं नाव घेतलं की महाराज वृत्तीवर आले कोण बोलायले भजनात विक्षेप झाला पत्नी बोलायली देवाला शिवा द्याली महाराज म्हणले का तुझं लेकरू मेलं त्याचं कर्म उडवलं माझ्या पांडुरंगानं काय केलं देवाला बोलते सात भजनात विक्षेप झाला भजनी विक्षेप भजनात विक्षेप नको मार काय नाटक आहे ते भजनाच्या बाहेर एकदा भजन सुरू झालं देह जाऊ करावं
मान दुखाली, हात दुखाला आणि पाय दुखाला आणि ते नाटक बाहेर. भजन सुरू झाले की भजनच. महाराज म्हणले ना, तोटो हे शरीर, तोटो हे शरीर, फुटो हे मस्तक, परिणामाचा गजर सोडू नये. हे भजन महाराजाचं. भजनात विक्षेप झाला, लेकरू मेले याची पर्वा नाही, भजनात विक्षेप झाला ही पर्वा आहे. लेकरू प्यार का भजन प्यार. हॅलो, भजन प्यार ज्यांचा हे आपल्याला लेकरू प्यार का भजन प्यार. येता येता कीर्तनला ठेस लागावून हरबुडून पडा म्हण लागले, तुम्हाला धार्जिन नाही कीर्तन, आपल्याला कशाला जावं. बसलं पुन्हा हनबगर मंदिराकडे येईना. एक गाव आहे, त्याला म्हणलं माळी घालावं. गावात माळी नाहीत तुम्हाला. महाराज म्हणला, सप्ताह केवढा आहे सांगा, पंक्ती केवढ्या आहे सांगा, खर्च किती सांगा, पण माळ नको का. आमच्या तर माळ घातली की माणूस मरतोय म्हणे. तर एखाद्यानं घातली असावं, ते काय मेला असावं. माळ घातल्यानं माणूस मरतोय. आधीच आळशींवरी गुरुचा उपदेश याला म्हणा. महाराजाचं भजन. पत्नीला बोलत असताना पत्नी जास्त बोलायला लागली. महाराजाला राग अनावर झाला. काठी घेतली, महाराज मारा निघाले. तिनं सांगितलं, तुमच्या काळ्या इट्याची शपथ माझ्या अंगाला हात लायतात. गरकन महागारी फिरले. गोरा तो तत्वता फिरे मागे, माझ्या पांडुरंगाची शपथ घातलीस काय, बंद का तुला बोलण्यावर. कोणाची बायको. 4-8 दिवसाचा काळ गेला. पत्नीचा राग शांत झाला. पत्नी महाराजाकडे आली. महाराज क्षमा असावी. रागाच्या भरात बोलून गेले. माझं लेकरू होतं, ती मेलं. आता तुम्ही नाही बोलल्यास मला कोण आहे. सर्वस्वाचा त्याग करून मी तुमच्याकडे आली. मालक माझा स्वीकार करा. मला कोण आहे. महाराज म्हणले, सगळं खरं आहे. माझ्याशिवाय तुला कोणी नाही, मलाही कळायलंय. पण माझ्या पांडुरंगाशिवाय मला कोणी नाही.
शपथ घेतलीस ना, विठोबाच्या नांगा स्पर्श, माझ्या पांडुरंगाला सोडून मला कोणी नाही. आपलं नातं तिकडं लावी जाऊ, हे उताळा कोणी आपला नाही. विठाला कोणीच नाही, आपुले कोणीच नव्हती. कोणी नाही म्हणणं वेगळं, कोणीच नाही म्हणणं वेगळं. एक जणाच्या घरला गेले, आहे का कोणी घरी? मधून आवाज आला, घरी कोणीच नाही. मग आवाज कसा याला? कोणीच नाही म्हणल्यावर घराला कुलूप पाहिजे. आवाज आला त्या अर्थी कोणीतरी असं उत्तर पाहिजे, कोणी नाही. पण कोणीच नाही म्हणलं की कुलूप. तसं आपलं कोणीच नाही, आपलं फक्त नातं तिकडे. म्हणा पांडुरंगा संग नातं जोडा, पंढरीनाथ सोडून आपल्याला जगात कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तो का म्हणे आता कोणीच नाही आपलं. हा गोरबा काकाचा निश्चय होता, आपलं कोणी नाही. पत्नीनं बाबाला सांगितलं, बाबा या बोला भजनाचं पिसे, भजनात लेकरू मेलं म्हणून मी रागावले. मला मारत असताना देवाची शपथ घेतली, तेव्हापासून मला बोलणं सोडून दिलंय. होतं लेकरू ते मेलं, संसार मोडायची वेळ आली, धाकटी बहिणी ती देऊन टाका. बाप हुशार होता, लगेच सोयरीक लावली, लगेच लग्नाची तयारी. धरलं धोतर आडवं मला लग्न. वाट लावता वेळी सासरी बा जवळ गेले, जावयाच्या जावाला म्हणाले, जावाय बापू पहिली जशी लेक सांभाळली तशी ही बी सांभाळ, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. महाराज म्हणले, पहिली का भाकर घालणे गेली का? दोघीशी सारिखे सांभाळावी. आता घरला आल्यास महाराज हिलाय तिच्यासारखंच वावरायला लागले. शपथ देवाची घातली. तर मागली छत्रंग असती म्हणत. आता ज्याला दोन असतील त्याला विचारा. बोल ना. आपल्या बाबानं शपथ घातली पांडुरंगाची, ती आता बोलत नाही. खाचा देवन फेवालाय, बघ उद्यापासून नेट संसारला लावते का नाही. कसा बोलत नाही. बऱ्याच बायानं मालक संसारला लावली महाराज, बऱ्याच बायाने. महाराज झोपले, झोपेत दोघीने बाजूला अंतरून टाकले. मध्ये महाराज, दोई बाजू दोई जाया, मध्ये गोरोबाची शया. महाराजाचे हात आपल्या अंगावर घेतले. महाराजाला चेव आला. पाहिलं तर आपले हात पत्नीच्या अंगावर दिसायले, दोन्ही बुजवून. आपले हात असून आपल्या पांडुरंगाची शपथ पाळण्यात म्हणले, या हाताला संसार करा वाटायला. दोन्ही हात टाकले तोडून. तोडी येले कर
देवाचा मेरू गोरा तो कुंभार, तोडी येले कराण्यासाठी. दोन्ही हात टाकले तोडून. बायकोला बोलणं सोडलं, बायको सोडली, देवासाठी सोडली. लेकरू मेलं, परवा नाही, भजनाची परवा नाही, बायकोची परवा नाही, देवाची परवा नोहे, स्वतःच्या देहाची परवा नाही. देवा पुढं मारा. देह तोडला, देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव. सर्वस्वाचा त्याग केला पण देव सोडला नाही. हे भजन देवाला आवडते. देवासाठी भजन. सोडिला संसार, संकल्पावी माया संसाराची, हीच थोर भक्ती आवडते देवा. असं भजन कोणाचं एका सांगा. हे भजन देवाला आवडतं. विठाला संसारासाठी भजन देव स्वप्नात येत नाही. देवासाठी भजन असेल तर ते भजन देवाला आवडत आहे. देवासाठी त्याग असावं, देवासाठी घेऊन जोग अवघा भोगती. देवासाठी सोडा, देव आपला करा, जग तुमचं होईल. अज्ञानी माणसं महाराज संसाराची अपेक्षा करतात, संपत्तीची अपेक्षा करतात. अरे देव आपल्या कर, संपत्ती माग लागती रे. राजा आपला झाल्या, प्रजा आपलीच की. वश्य झाला राजा, मग आपुली ती प्रजा. प्रजा कुठं जाईल? देव आपला झाला. देव सखा जरी जगावघे कृपा करी. देवासाठी भक्ती करा. सर्वस्वाचा त्याग देवा करता. काय त्या रुक्मिणीनं प्रेम केलं प्रभूवर महाराज. रुक्मिणी शिशुपालाला द्यायची ठरली. ठरली नाही, हळद लागली. सगळ्याचा विरोध होता. रुक्मिणी शिशुपालाला नाही द्यायची, रुक्मिणी ही श्रीकृष्णाला द्यायची. रुक्मिणीचे म्हणणं होतं शिशुपाल नवरा न वरी मी न वरी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. कृष्णाची नवरी होईल पण शिशुपाल नको. खरं 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 पत्र लिहिलं. सगळे म्हणू लागले शिशुपाला विरोध करू नको तू. रुक्मिणी रुक्म्याला म्हणू लागले. रुक्मिणीचा भाऊ रुक्म्या, एका रुक्म्याचाच विरोध होता. रुक्मिणी कृष्णाला द्यायची नाही, ही शिशुपालाला द्यायची. काय म्हणला त्या कृष्णाला? गवळ्याचं पोरग आहे ते. भगवंताला काय म्हणायचे ते? गवळ्याचं पोरग. काय आहे त्याच्याकडे? त्याला कुठलं पद आहे का? पोरगी देतावेळी माणसाचा विचार करायला कुठे देणार, कोणला देणार, काही पद आहे का? नुसतं पुण्याला गेले आले म्हणलं तरी द्याले. पुण्याला राहते पोरग म्हणलं द्यायचं नाही. कुठलं पद आहे, काय अधिकार आहे? ते दूध विकून पोट भरणारं पोरग आहे, नाही द्यायचं. सगळ्याचा विरोध शिशुपालाला द्यायचा, द्यायची नाही शिशुपाला. रुक्मिणीनं पत्र लिहिलं. सुदेव ब्राह्मण चाललेत. मंजूळ आवाजात हाक मारली. दिवाणजी करून पाहिलं, राजकन्या का बोलवती? माघारी गेले. काय म्हणणं आहे? हे पत्र घ्या आणि प्रभूला नेऊन द्या. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. पत्र घेतलं, भगवंताच्या हातात दिलं. भगवंतानं काढलं ते धड धड धड. रुक्मिणी पत्रावर डायली. प्रभू, माझं जीवन तुमच्यासाठी आहे. आजपर्यंत जन्माला आली असेल मी तुमच्यासाठी आली. माग जन्म घेतले तुमच्यासाठी, आता जन्माला आले तुमच्यासाठी, आणि पुढं जन्माला यायचे असेल तर तुमच्यासाठी. कोल्या कुत्र्यासाठी माझं जीवन नाही, माझं तुमच्यासाठी जीवन आहे. तो दृष्टांत आपल्यावर घ्यावा.
संसार करण्यासाठी आपण जन्माला आलो नाही, देव आपला करण्यासाठी. देव आपला साकार. भगवंतानं भाव रुक्मिणीचा ओळखला, पत्र ठेवलं आणि रथ सजवला. इकडं तर लग्नाची तयारी झाली. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. मामा निघाले रुक्मिणीला घेऊन. रुक्मिणी म्हणे लग्न लागणार आहे, त्यात काही वाद नाही, तुमच्या मना होऊ द्या, पण इथं देवीचं मंदिर आहे, मला देवीचं दर्शन घेऊन 5 प्रदक्षिणा घालू द्या. ह्याचा ठाम निश्चय होता, देव माझ्यासाठी येतो. विलंब करायचा, प्रभू येऊस्तो. आता हिला कोण्या देवीचं दर्शन घ्यायचं, सगळ्या जगाची हीच देवी होती. तो विश्वश्रीचा व्रता 9व्या अध्यायात वर्णन आलं, सगळ्या विश्वाची ही स्त्री. पण विलंब करायचा आहे. 1 प्रदक्षिणा झाली, 2 झाली, 3री झाली, 4थ्या प्रदक्षिणाला तर रथ गुडगुड 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 गुड करीत आला. 5वी प्रदक्षिणा संपुस्तोर तर मंदिराला टिचला रथ मागून येऊन. प्रभूना असा इशारा केला लगामाचा, असा इशारा. रुक्मिणीचा असा भुरका येतो रोग. त्यासल्या भुरक्यातून रुक्मिणीनं प्रभूला पाहिलं. समाधान झाले रुक्मिणी प्रभूला पाहताच क्षणी अनंत जन्मीचा शिन गेला. पाहता श्रीमुख सुखावले आनंद मावला. प्रभू हसले, रुक्मिणी हसले. दोघाचं हास्यमुख झालं. हास्यमुख होतात प्रभूनं रथातून असा हात बाहेर काढला. लगामाचा हात असा टेकवला आणि हा हात बाहेर काढला. रुक्मिणीनं असा हातात हात दिला. हात मिट्टी झाली, घेतली रथात ओढून की हाकाला रस्सा गेला निघून. रथाची धुळे दिसली नाही. सगळे लोक लागले म्हणा, रुक्मिणी निघून गेली, निघून गेली, निघून गेली. निघून गेली का वरली वरले सावळे वरले सावळे परब्रह्म देव वरून घेतला. निघून गेली नाही. रथाची धुळे दिसली नाही. इकडं चर्चा पसरली. शिशुपाल तर पारा मोकळ्याला मोकळा. बरेच लोक म्हणतात महाराज लय दुनिया बिघडली, लय दुनिया बिघडली. पेपरला हेडिंग आल्यात लग्नाच्या. कोणतं लग्न? हां हॅलो सोयरे, लव मॅरेज. लय दुनिया बिघडली. बिघडली नाही, पहिलीच परंपरा आहे. कुठं बिघडली? निघून जाऊ नका असं नाही, आवर्जून जा. कोण म्हणाले तुम्हाला निघून जाऊ नका? निघून जा, पण रिक्षावाल्याचं घर निघू नका. रुक्मिणी निघून गेली. कोणा सांग? तुका म्हणे त्यांचा
विचार साधिले अपार जसू जगाचा मालक आपला केला. निघून गेला रे. 4-8 दिवस झाल्यास भगवान म्हणू लागले रुक्मिणीला, रुक्मिणी मी तुला सगळ्यातून ताटातूट करून आणलं. मायेतून, बापातून, भावातून, गणगोतातून, परिवारातून, गावातून. हो, आता परत गेल्याच्या नंतर माय बोलल शाश्वती नाही, बाप जिवंत ठेवल शाश्वती नाही, भाऊ जिवंत ठेवल शाश्वती नाही, गणगोत तुला कोणी बोलल पुसल याची शाश्वती नाही. रुक्मिणी म्हणली हो. मग एकदा या लोकांची भेट करून आणायची का? चल मी येतो. भेट गेला. त्यावेळेस रुक्मिणीचे उद्गार निघाले, भगवान सर्व संग विटाला तू एकला आवडसी, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, मला फक्त तू आवडतोस. संकल्पावी माया हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, आवडते देवा. संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसारा. देवासाठी कोणाचीच पर्वा केली नाही रुक्मिणीनं, फक्त देव प्यारा केला. सर्वस्वाचा त्याग करून जो कोणी भगवंताची भक्ती करीत असेल, हे भजन देवाला आवडत आहे. अशी भक्ती करा की आपलं भजन देवाला आवडावं. संकल्पावी माया संसाराची विठाला भगवंत ठेवितील तसं जीवन राहावं. ठेविले आनंद, ठेविले तैसेच राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. देव ठेविला देव ठेविला कैसे रहावे, देव ठेविला कैसे रहावे. समझा
ठेवील तैसी राहावे. एकदा भगवंताला आपलं जीवन समर्पित केलं, आपली चिंता संपली. बाईच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं मालकाला. कोणाचे ते? मालकाचं. काय म्हणून बांधलं? त्या दिवशीपासून आपली चिंता सर्वस्व मालकाला, म्हणून गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आता बाईनं कधीच फिकीर करू नये, अंगावरलं लुगडं फाटलं तरी लाजू नये, आणि नवं लुगडं आलं तरी मान भोगू नये. मालकाला फिकीर. तुका मन नग्न भाता तरी ते लाज स्वामीशी. मालकाला लाज, तू कशाला फिकीर करते? एक बाई शेतावून येऊ लागली. दिवस मावळता शेताकून घरला येत असताना ते डोक्यावरलं टोपलं खांद्यावर घेतलं, थोडं अंगावरलं ते वस्त्र फाटलं, ते शालू रस्त्याने आता ते लवून चोपून ते फाटकं दिसू नये चलाली. पण तितक्यातून ते उघडं पडलं. मंदिरापाशी बसलेली माणसं होती. कोणाची बाई म्हणायची? एवढं लुगडं अंगावर फाटलं तरी त्याला कळना. बाईला बोलायलेत का? मालकाला. तुका म्हणे नग्न भाज तरी त्याला स्वामीशी. मालकाला लाज. आपल्यात कुठं होणी जुनी असेल आपली चिंता देवाला, आपण कशाला फिकीर करा? कधीच फिकीर करत नाही. पण आपण फिकीर करीत असतो भक्ती करून, तर समजायचं आपली भक्ती कच्ची आहे, आपलं भजन पक्क नाही. नोहे नोहे आपण भक्तच नाही. भक्त व्हायला वेळ आहे. भक्ताला कुठं चिंता असते का? फकीराला कुठं फिकीर असते का? फकीर होकर फिकीर कराय वही साला गद्दा है. हर जाता चिंता हे तो आघटित वार्ता. हे आघटितच घटना आहे. भगवान म्हणले माझ्या भक्ताला चिंता शक्य नाही. काय? विठ्ठल विठ्ठल माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरांना मागे. राजाची पत्नी कुठं भीक मागत असते का? अहो सोडून दिलेली असू द्या, जगाव सत्ता करते. नाही रायावर जी येली कांता, तरी तिची सत्ता जगावर. आपण तो सोडून दिलेलं नाहीत बरीच नले. निवांतरा प्रभूची इच्छा ठेविले अनंते तैसे चित्त्या असू द्यावे. कधीच खेत कधी जाऊ नये. हे मला असं म्हणलं, ते मला तसं म्हणलं, हे माया संग असं वागलं, ते माया संग तसं वागलं. हे इतका मला असा झाला, तितका होत होता. मुळी संसाराचा ताण घेऊ नका. सज्जन होत एक लक्षात घ्या. 3 मुद्दे सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जसं तुमच्या लक्षात धरायचं का नाही बघा तुम्ही तुमचं.
तीन मुद्दे. पहिला मुद्दा, जगच नाही. बोलल ते काय खरे, बोलणारच खरा नाही, बोलणं काय खरे. माया मनात काय नव्हतं म्हणला हो तेचले द्वेष करायले मग म्हणून मी जरासं बोलायला. अरे पहिला तेच खरा नाही, त्याचं बोलणं तू कशाला मानून लावलं. जगच नाही. कोण म्हणतंय जग आहे, जग नोहे अवघा. ते मायेचा स्वभाव आहे, काही नाही ते लपून द्याचा. माया एक शिरजूरपणा करते. काही काही माणसं शिरजूर असतात, आपलं तेच दाखवतात. मोप खोट आहे पण आपलंच खरं करून दाखवते, त्याला म्हणायचं शिरजोर. तसा मायेचा स्वभाव आहे शिरजोरपणा. अघटित घटना पटीयसी तिला म्हणायचं माया. आता हे पसारा कोण खरा म्हणते, सगळेच खरा म्हणतात. आता हे माणूस खरा आहे का खोटा आहे. खोटा म्हणल्या मरावं लागेल की खराच. हा विठाला मृगजळासारखं आहे महाराज हे जग. मृगजळ आहे, मुळात मृगजळच नाही. आणि मृगजळ असता तर एवढाने उघाड पडली तरी सोयाबीन लई उतू आला असतं. बोरी घ्यायची गरज नव्हती, नाही हे तळी अडवायची गरज नव्हती, बंधारे करायची, पाणीच पाणी. मृगजळावर कोणी त्याची बागायती केली. अणुबार आहे मृगजळ कोण लक्षात येत नसल. तुम्ही पाहिला का सोयरे मृगजळ कुठं, दुपारच्या पाऱ्यात कुठं पाहिला, कीर्तनला, शेताला. आता शेतात आपण गेलो उन्हाळ्यामध्ये, हाया दिसतात पूर आल्यासारखा. हरणाला पाणी दिसतंय, पळून पळून होरबडून मरून जाते, पाणी मिळत नाही. पण आयशे खोटियाची पिशी उरफोडी. होरबडून मरून जाते, पाणी मिळत नाही. किंवा हवे रोडनं आपण प्रवास करू लागलो. आता या हवे झालाय बघा, परतूर ते आष्टे. भर दुपारच्या पाऱ्यात रोडनं प्रवास करीत असताना गाडीत बसून अर्ध्या किलोमीटरवर पाणी साचल्यासारखं दिसतंय. नुसतं पाणी दिसत नाही, आपली गाडी बी दिसते त्याच्यात दिसतंय. त्याला म्हणायचं मृगजळ. आता हे मृगजळाचं पाणी बुवा सकाळी असतंय का, नाही दुपारी. दुपारी दिसतंय. दिवस अस्तमानाला गेला, आता नाही. दुपारी दिसतंय ते पाणी खरं का खोटं, खोटं. तशी जन्मता बायको होते का तुम्हाला, नाही. आता आहे का नाही, हाय. शेवटपर्यंत सोबत येईल शाश्वती, नाही. मग आता आहे ती खरी का खोटी. खोटी म्हणावं तर घरी गेल्या भाकर वाढायची, खरी म्हणा इथं भांडण. तैसा हा संसार मृगजळासारखा संसार पसार आहे. मृगजळच नाही, तसा हे काहीच नाही, जगच नाही, फक्त भासते. बोलणाराच खरा नाही, बोलणं काय खरंय. म्हणून मनी मानू नाही केली, जगच नाही आपलं.
याच्या विश्वास येत नसेल काही माणसाचा. चला आता दुसरा मुद्दा. विठाला एखाद्याचं कुटुंब असेल 10 माणसाचं 5 माणसाचं, प्रत्येकाचं कुटुंब असेल ते कुटुंब कोणाच्या तरी आधारात चालतंय. कुटुंब चालवायला कोणीतरी घरात सूत्रधार असतंय. साधं कुटुंब चालवायचं तर सूत्रधार लागायला. आता एवढं जग चालवायचं, कोणीतरी याला सूत्रधार आहे. बघा ना, ती बी पडले की आपोआप झाड उगवते. आता काही अशी झाड आहेत ज्या त्या ऋतूतच फळं येतात. किती मागं पुढं झाडं येऊ द्या पण फळ त्याच ऋतूत येणार, फुलं त्याच ऋतूत येणार. काय त्याची निर्मिती आहे. पोटातला गर्भ कसा तयार करायचा, कोणीतरी सूत्रधार. बाहेर पडल्याच्या नंतर त्याची कशी चिंता आहे. बाहेर पडल्याबरोबर काय खाईल, त्याला ज्वारीची भाकर पचती का नाही, त्याला दूध लागतंय, कसं दूध केलं असं. सूत्रधारी पान ओसितो जगासी. कोणीतरी एक सूत्र